हाय गाईस, तुम्हाला देखील तुमचं गार्डन मेकओव्हर करायचं असेल तर मग हे प्रोडक्ट तर तुम्ही बघाच. स्टायलिश पण प्रॅक्टिकल आणि क्वालिटी तर मात्र नेक्स्ट लेवल आहे. सो गाईस, आज मी नेस्टेशिया कडून आलेले काही सुपर एस्थेटिक गार्डनिंग प्रोडक्ट अनबॉक्स करणार आहे. नेस्टेशियाचे प्रोडक्ट मला खूप आवडतात कारण ते फक्त सुंदर नाही तर फंक्शनल देखील आहेत. म्हणजेच तुमचं घर स्टायलिश आणि ऑर्गनाइज दोन्हीही दिसत असतं. या हॉल व्हिडिओमध्ये मी तुमच्याशी 5 असे अमेझिंग प्रोडक्ट घेतलेले आहेत आणि प्रत्येक प्रोडक्ट हा तुमच्या होम डेकोरला नेक्स्ट लेवल नेणार देखील आहे. चला तर मग एक एक प्रोडक्ट बघूया आणि हो, यासोबतच मी तुम्हाला त्याची डिझाईन, यूज आणि त्याचे जे काही स्टायलिंग टिप्स आहे ते सगळं डिटेलमध्ये सांगणार देखील आहे. चला तर मग सुरुवात करूया माझ्या बाल्कनी मधील सगळ्यात युनिक आणि आई कॅचिंग प्रोडक्ट पासून. तर मंडळी, हा आहे पहिला प्रोडक्ट जो की ब्युटिफुल सेज ग्रीन कलर मध्ये आहे. शिवाय ओव्हल प्लांटर सेट, म्हणजे याचा जो काही शेप आहे तो ओव्हल आहे आणि मला पर्सनली याचा कलर तर खूप कामिंग वाटलेला आहे. हा सेट ऑफ 2 आहे. सो याचं ड्युरेबल आयर्न मटेरियल मध्ये हा बनवलेला आहे. यामुळे स्ट्रॉंग तर आहे, शिवाय याला या ठिकाणी ड्रेनेज होल देखील त्यांनी दिलेले आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजेच काय, तर हा स्ट्रॉंग सोबतच लॉंग लास्टिंग देखील आहे. शिवाय याच्या खाली अँटी स्किड पॅड दिलेले आहेत. त्यामुळे सरफेसवर स्टेबल देखील राहतो आणि स्क्रॅचेस देखील याने येत नाही. शिवाय लाईट वेट असल्यामुळे तुम्ही याला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी अगदी इझिली मूव्ह करू शकता किंवा शिफ्ट देखील करू शकता. इनडोअर असो किंवा आउटडोअर असो, यात तुम्ही पोतास असो, पिटुनिया असो, ऑफिस टाइम असो किंवा टँगल हर्ट असो किंवा वेगवेगळ्या प्रकारचे जे काही हर्ब्स असतात असे प्लांट्स यामध्ये तुम्ही लावू शकता, जे की कॉम्पॅक्ट देखील आहे आणि दिसायला देखील अतिशय सुंदर दिसत असतं. सो अशा टाईपचे प्लांटर कॉफी टेबल असो किंवा शेल्फ असो, त्या स्टायलिंगसाठी मात्र खूप असे परफेक्ट आहेत. सो गाईज, हा मेटल प्लांटर सेट ऑफ 2 आहे आणि याची रिब डिझाईन बाल्कनी असो किंवा गार्डन असो त्याला मात्र मॉडर्न लुक देत असतो. आणि याची जी काही मेटल क्वालिटी आहे ते अतिशय स्ट्रॉंग देखील आहे. शिवाय तुम्ही याला इनडोअर किंवा आउटडोअर दोन्ही ठिकाणी ठेवू शकतात, कारण की हा दोन्हीसाठी मात्र अतिशय परफेक्ट आहे. यानंतर पाहूया खूपच क्यूट आणि युनिक असं प्रोडक्ट. सो हा आहे मिनी हँगिंग प्लांटर सेट ऑफ 4 आणि या सेटमध्ये जे काही 4 मिनी प्लांटर्स मिळतात, जे की राऊंड आणि ओव्हल अशा 2 डिफरंट शेप्स मध्ये आहे, जे की खूपच ॲडोरेबल दिसतात. याचं सॉफ्ट बीच कलर आणि मॅट फिनिश खूपच क्लासी आहे, जो कोणत्याही वुडन शेल्फ असो, बाल्कनी रेलिंग असो किंवा किचन कॉर्नर असो, त्यामध्ये एफर्टलेसली सुंदर दिसत असतो. हे प्लांटर्स ड्युरेबल आयर्न मटेरियल मध्ये बनवलेले आहेत, त्यामुळे स्ट्रॉंग तर आहेत, शिवाय यामध्ये हुक देखील ऑलरेडी अटॅच आहेत. म्हणजे तुम्ही डिरेक्टली याला हँग करू शकता विदाउट एनी एक्स्ट्रा एफर्ट. खाली त्याला ड्रेनेज होल देखील दिलेले आहेत, यामुळे एक्स्ट्रा पाणी देखील बाहेर पडत असतं आणि प्लांट देखील नेहमी हेल्दी राहत असतं. सो आता यात कोणते प्लांट्स लावायचे ते, तर मग यामध्ये तुम्ही मिनी प्लांट्स किंवा क्यूट असे रेलिंग प्लांट जे असतात ते देखील तुम्ही यामध्ये लावू शकतात. जसे की जेड प्लांट असो किंवा मिनी सिंगोनियम असो किंवा मॉस रोज असो, असे छोटे छोटे प्लांट्स लावले की मात्र हा सेट खूपच छान दिसत असतो. पर्सनली मला तर हे किचन विंडो किंवा बाल्कनी रेलिंग मध्ये लावायला देखील मात्र परफेक्ट आहेत. याशिवाय हे फक्त डेकोर नाही तर किड्स गार्डनिंग साठी देखील परफेक्ट आहे. लहान मुलांना प्लांटिंगची आवड लावण्यासाठी यात तुम्ही छोटे छोटे हर्ब्स किंवा कटिंग देखील लावू शकतात. लाईट वेट असल्यामुळे आपण मुलांसोबत अगदी इझिली शेअर करता येत असतं आणि मुलांना देखील मात्र रोज वॉटरिंग किंवा प्लांट केअर देखील यांच्या थ्रू इझिली शिकवता येत असतं.
सो गाईज, हा मिनी हँगिंग प्लांटर सेट ऑफ 4 जो की स्मॉल स्पेस साठी बेस्ट आहे. यामध्ये तुम्ही हर्ब्स असो किंवा छोटे छोटे प्लांट्स देखील छान प्रकारे लावू शकता. शिवाय व्हर्टिकल गार्डन साठी तर मात्र परफेक्ट आहे. याची साईज परफेक्ट, कलर आणि याचा जो काही शेप आहे तो तर मात्र बेस्ट आहे. तर मंडळी, सगळ्यात आवडतं जो काही हा प्रोडक्ट आहे तो मला मिनी हँगिंग प्लांटर सेट ऑफ 4 हा खूप आवडला आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे याची क्वालिटी देखील बेस्ट आहे. आता नेक्स्ट प्रोडक्ट बघूया आणि हा छोटासा असला तरी देखील ऑनेस्टली खूप स्पेशल आहे. हा ब्युटिफुल कॉम्पॅक्ट मेटल वॉटरिंग कॅन आहे, जो की तुमच्या गार्डनिंग रुटीनला एक छान असा एस्थेटिक अपग्रेड देत असतो. याचा ग्लॉसी फिनिश आणि हा सॉफ्ट असा न्यूट्रल असा जो काही याचा टोन आहे तुमच्या कोणत्याही प्लांट सेटअप मध्ये एफर्टलेसली ब्लेंड होत असतो आणि याला एक प्रीमियम देखील टच देत असतो. हा वॉटरिंग कॅन ड्युरेबल आयर्न मटेरियल मध्ये बनवलेला आहे, त्यामुळेच तो स्टडी देखील आहे आणि लॉंग टर्म यूज साठी देखील परफेक्ट आहे. याची कॉम्पॅक्ट साईज इंडोर प्लांट साठी तर मात्र अगदी परफेक्ट आहे. याचा लॉंग असा नॅरो स्पाउट बघा, यामुळे तुम्ही अगदी कंट्रोल मध्ये पाणी हे झाडांना देऊ शकतात, म्हणजे मातीला डिस्टर्ब न करता. आणि आसपास देखील जी काही माती आहे किंवा पाणी आहे ते देखील मात्र याने स्प्रेड होत नाही. हँडल पण मात्र खूप टफली याला डिझाईन केलेलं आहे. याची ग्रिप देखील कम्फर्टेबली आहे आणि वेट तर मात्र परफेक्ट बॅलन्स असल्यामुळे वॉटरिंग करताना देखील खूप छान असा अनुभव येत असतो. पर्सनली मला तर हा वॉटरिंग कॅन माझ्या इंडोर प्लांट कॉर्नर मध्ये ठेवायला देखील खूप आवडेल आणि तो यूज करायला देखील अतिशय सोपा आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे दिसायला देखील खूप सुंदर आहे. कधी कधी छोट्या गोष्टीच तुमच्या कम्प्लीट सेटअप जो काही असतो ना त्याला एलिव्हेट करत असतात आणि त्यापैकी हा एक वॉटरिंग कॅन आहे. सो गाईज, तुम्हाला हा वॉटरिंग कॅन कसा वाटला मला मात्र कमेंट सेक्शन मध्ये लिहायला अजिबात विसरू नका. आता नेक्स्ट प्रोडक्ट पाहूया. ट्रस्ट मी, हा प्रोडक्ट माझ्या या हॉल व्हिडिओचा शो स्टॉपर आहे. हा स्टनिंग ग्रे ट्रिपल प्लांटर विथ गोल्ड स्टँड. हा फक्त प्लांटर नाही तर एक कम्प्लीट डेकोर स्टेटमेंट आहे. 3 एलिगंट ग्रे टेराकोटा पॉट्स आणि त्यांना ब्युटिफुली होल्ड करणारा हा गोल्ड मेटलचा स्टँड. हा कॉम्बिनेशन इतका क्लासी आहे की तो कोणत्याही स्पेसला इन्स्टंटली एलिव्हेट करत असतो. तीनही जे काही पॉट्स आहेत ते असेंडिंग लेवलमध्ये अरेंज केलेले आहेत, म्हणजेच एक परफेक्ट अशी लेअर या ठिकाणी तो लुक तयार होत असतो, जो की तुमच्या सेटअपला डेप्थ, बॅलन्स आणि एक प्रीमियम असा जो काही फील आहे ना तो मात्र देत असतो. आणि यासोबतच सर्वात महत्वाचं काय की जे हे टेराकोटा पॉट्स यामध्ये दिलेले आहेत. सो टेराकोटा पॉट्स हे ब्रिथेबल आहेत, त्यामुळे झाडाची रूट्स ही नॅचरली हेल्दी तर राहतात आणि यामध्ये ड्रेनेज होल असल्यामुळे या ठिकाणी ओव्हर वॉटरिंगचं देखील आपल्याला टेन्शन नाही. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे स्टँड हे ड्युरेबल मेटल मध्ये आहे. सो ब्युटिफुल गोल्ड फिनिश मध्ये आहे, जो ना फक्त स्ट्रॉंग आहे तर एक स्टॅबल लक्झरी वाईब देखील देत असतो. याला खाली वाईड बेस असल्यामुळे कम्प्लिटली सेटअप जो आहे तो देखील स्टेबल राहत असतो. इवन फुली स्टाईल असतानाही हा प्लांटर तुम्ही लिव्हिंग रूम असो, बाल्कनी असो किंवा एखादा एंट्री कॉर्नर असो त्यामध्ये जरी ठेवलात ना तर मात्र ऑटोमॅटिकली अटेन्शन ग्रॅब करणारा हा प्रोडक्ट आहे. विदाउट इवन ट्राईंग सनलाईट मध्ये देखील हा जो काही गोल्ड स्टँड आहे ना हलकासा मात्र तो शाईन देखील करत असतो आणि प्लांट्स मात्र अजूनच यामध्ये उठून दिसत असतात. आणि कधी कधी फक्त 2 ते 3 प्लांट्स आणि एक परफेक्ट असा प्लांटर तुमचं कम्प्लीट अशी स्पेस जी आहे ना तिचा लुक बदलून टाकत असतो. सो गाईज, हा माझा फेवरेट टेरा गोल्ड ट्रिपल प्लांटर विथ गोल्ड स्टँड एक कम्प्लीट जागेत 3 प्लांट्स डिस्प्ले करता येत असतात आणि गोल्ड स्टँड मुळे तो प्रीमियम एस्थेटिक लुक देखील याने येत असतो. सो सगळ्यात फेवरेट असा हा प्रोडक्ट माझा यातील आहे. आता पाहूया लास्ट बट
नेक्स्ट लेवल प्रोडक्ट. हा प्रोडक्ट तर खूपच एलिगंट आणि प्रीमियम वाटणारा पीस आहे. सो हा आहे ब्युटिफुल ग्रे मार्बल फिनिश प्लांटर आणि याची डिझाईन एक मॉडर्न आणि टाइमलेस लुक देखील देत आहे. हा ग्रे शेडमध्ये कोणत्याही डेकॉरमध्ये अगदी एफर्टलेसली ब्लेंड होत असतो आणि होनेस्टली कॅमेऱ्यामध्ये देखील हा खूपच क्लासी दिसतोय. याच्या साईज बद्दल बोलायचं झालं तर हा प्लांटर थोडा स्पेशियस आहे. त्यामुळे तुम्ही मीडियम साईज टू बिगर साईजचं जे काही प्लांट आहे ना ते यामध्ये आरामात लावू शकता आणि त्या प्लांटसाठी देखील अतिशय परफेक्ट आहे. सर्वात महत्वाचं म्हणजे काय तर हा फक्त डेकॉर नाही तर प्रॉपर प्लांट ग्रोथ साठी देखील अतिशय परफेक्ट असा प्लांटर आहे. याचं जे काही मटेरियल आहे ते ड्युरेबल आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे लाईट वेट देखील आहे. सो स्ट्रॉंग तर आहे पण हँडल करायला देखील अतिशय इझी असं हे प्लांटर आहे. शिवाय याला ड्रेनेज होल आहे म्हणजेच ड्रेनेज व्हेंट दिलेला आहे. त्यामुळे एक्स्ट्रा पाणी यामध्ये कलेक्ट होत नाही. शिवाय जी काही प्लेट आहे त्या प्लेटमध्ये जे काही एक्स्ट्रा पाणी आहे ते त्या ठिकाणी जमा होत असतं आणि सरफेस देखील आपला जो आहे तो क्लीन राहत असतो. पर्सनली मला हा प्लांटर लिव्हिंग रूम मध्ये किंवा एखाद्या कॉर्नर रूम मध्ये असो किंवा मुलांचं स्टडी रूम असेल किंवा एखादी जी काही छोटी विंडो असते त्या ठिकाणी सोफा साईड असो किंवा एंट्रन्स असो त्याजवळ ठेवायला देखील मात्र खूप परफेक्ट वाटतो. बेस्ट पार्ट म्हणजे लाईट वेट असल्यामुळे तुम्ही याला अगदी इझिली एका जागेवरून दुसऱ्या जागेवर शिफ्ट करू शकतात किंवा मूव्ह देखील करू शकतात. सो गाईज तुम्ही पाहू शकता की या ठिकाणी मी किती मोठ्या हाईटचं जे काही रबर प्लांट आहे ते मी यामध्ये ग्रो करून घेतलेलं आहे. तर गाईज आजचा हा होता माझा हॉल व्हिडिओ जो की सिंपल युजफुल आणि सुपर असा ॲस्थेटिक होता. तुम्हाला कोणता प्रोडक्ट सगळ्यात जास्त आवडलेला आहे ते देखील मात्र मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका. भेटूया पुन्हा एका नवीन आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मात्र तुमची आणि झाडांची देखील काळजी घ्या. सो टेक केअर अँड बाय फ्रेंड. हॅपी गार्डनिंग.